भारत पाकिस्तान युद्धामध्ये टर्कीने पाकिस्तानची बाजू घेतली, त्यामुळे टर्कीला देखील आता प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने देखील कठोर पावले उचललेली आहेत। सेलेबी नावाची जी कंपनी आहे भारतातील अनेक विमानतळावरती सेवा देते, ती सेवा देखील आता स्थगित करण्यात आलेली आहे। काही करार देखील रद्द करण्याच्या मार्गावरती आहेत। याचबरोबर टर्कीवरून जे काही सफरचंद असतील, मसाल्याचे पदार्थ असतील, ते देखील व्यापाऱ्यांनी खरेदी न करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याच्यामुळे टर्कीवर बहिष्कार घालण्याची आता ही प्रक्रिया संपूर्ण देशभरातून सुरू आहे। देशातून अनेक पर्यटक हे ठिकठिकाणी फिरण्यासाठी जात असतात, त्यांनी देखील टर्कीचं जे बुकिंग आहे ते देखील मोठ्या प्रमाणावरती कॅन्सल केलंय। एवढंच नाही तर भारतात मोठ्या प्रमाणावरती मेट्रोचं सध्या काम सुरू आहे। पुणे असेल, कानपूर असेल किंवा अन्य शहरांमध्ये मेट्रोचं जे काम आहे टर्कीमधील गुलेनमर्क या कंपनीला देण्यात आलं होतं। भूमिगत किंवा अंडरग्राउंड मेट्रोचं काम ही टर्किश जी कंपनी आहे ही गुलेनमर्क ही करत होती। त्यामुळे आता हा करार देखील स्थगित होणार का, आणि भारतातील अन्य ज्या टाटा आहे किंवा अन्य ज्या कंपन्या संलग्नशी गुलेनमर्क ही कंपनी मेट्रोचं काम करत होती, ते देखील आता कॉन्ट्रॅक्ट रद्द होण्याच्या मार्गावरती आहे। त्याच्यामुळे आता हे टर्कीचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे रद्द होणार का, हा देखील आता प्रश्न या उपस्थित होतो आहे।